प्रेग्नन्सी आणि कैरी यांचं नातं खूप जुनं आहे आणि म्हणूनच प्रत्येक प्रेग्नंट बाईला कैरी खावीशी वाटते आणि मलाही वाटते म्हणूनच मी बनवते आज कैरीचे पन्ह आणि त्यासाठीच मी इथे कैरी उकडत ठेवलेल्या आहेत आणि मस्तपैकी उकडून घेतलेल्या आहेत आणि त्यातला हा गर मी काढून घेत आहे। पूर्ण कैरीचा गर काढून घेतल्यावर तो मी मिक्सरला लावून घेत आहे आणि एकदम छान असं पातळ करत आहे आणि मी सोबतच गूळ सुद्धा घेतलेला आहे। कैरीचे आंबटपणा बघून आपण त्याच्यात गूळ आणि साखर टाकून आपल्याला हवं तितकं आंबट गोड असं कैरीचं पन्ह बनवू शकतो। तुम्ही बघू शकता गुळामुळे ह्याचा रंग थोडा वेगळा झालेला आहे आणि ह्याच्यातच मी थोडीशी जायफळ पावडर टाकते, खूप नाही तर खूप झोप येईल। आणि त्याचबरोबर मी टाकते वेलची पावडर। सगळं टाकून घेतल्यावर मस्तपैकी ते मिक्स करायचं आहे। आपल्याला हवं तितकं पातळ आपण बनवू शकतो, घट्ट पातळ हवं तसं बनवू शकतो। मी त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे। सर्व करण्यासाठी मी ग्लासात 2 बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत आणि नंतर हे पन्ह ओतत आहे, म्हणजेच मस्त असं थंड थंड ते छान लागेल। आणि मी आता माझ्या घरातल्यांना देत आहे, पप्पा आई। कसं लागतंय? गुड गुड। वाह, फायनली मी सुद्धा घेतलेला आहे आणि ह्याची टेस्ट एक नंबर झालेली आहे। अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करायला, लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।